ठाण्यामध्ये शिवसेनेत सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी राजीनामा दिलाय। आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर राजीनाम्याची प्रत त्यांनी ठेवली। उमेदवारी दिली नाही, त्यामुळे राजेंद्र साप्ते नाराज झाले। राजेंद्र साप्ते यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असंही कळतंय। प्रतिनिधी कुणाल यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात, ते आणखी तपशील देतील। कुणाल, राजेंद्र साप्ते हे ज्येष्ठ नगरसेवक मानले जातात। ठाण्यामधले कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येतात। जितेंद्र आव्हाड यांचा जरी हा मतदारसंघ असला तरी सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी 1996 पासून ते शिवसेनेचं काम करत होते। मात्र यावेळेस त्यांचं तिकीट जे आहे ते नाकारण्यात आलं आणि यानंतर ते नाराज झालेले पाहायला मिळाले आणि आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आनंद आश्रम म्हणजे शक्तीस्थळ जिथे आनंद दिघे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन आपला राजीनामा देखील ठेवलेला होता। मात्र आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निवासस्थानी बोलवून घेतलेलं आहे। त्यामुळे यांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकं एकनाथ शिंदे काय प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण राजेंद्र साप्ते हे माजी उपमहापौर देखील राहिलेले आहेत ठाणे महापालिकेमध्ये। त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्यांचीच नाराजी दूर करण्यासाठी, कारण शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, या सगळ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतायत। कारण आता प्रचाराला काहीच दिवस उरलेले आहेत आणि प्रचारामध्ये शिवसेनेची संघटना ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली प्रचारासाठी पाहिजे आणि यासाठी सगळ्यांची नाराजी दूर करणं हे शिंदेंसमोर आव्हान आहे। त्यामुळे सगळ्यांचीच नाराजी दूर करण्यासाठी आज बैठकांचं सत्र एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी चालू आहे। जी, धन्यवाद कुणाल सगळ्या माहितीसाठी।